जय शिवराय मित्रांनो, इचलकरंजी शहर म्हटलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये एक नंबर असणारे हे शहर आणि या शहराची महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे आणि त्या रणांगणामध्ये उतरले बीजेपीचे काही कार्यकर्ते ते आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं जे काही अजेंडा असेल किंवा हे निवडणूक लढवण्याचे जे मुद्दे असतील. गेले कित्येक वर्ष आपल्या इथं प्रशासन लागू आहे, तर तुम्ही नगरसेवक झाला, लोकांनी तुम्हाला जर निवडून दिलं, या इचलकरंजी शहरामध्ये जर भगवा फडकला, तर आपण कोणत्या पद्धतीने या नगरपालिकेची वाटचाल कराल आणि लोकांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा कराल? आपण वहिनीकडून जाणून घेऊया. माझी वहिनी आपल्यासोबत आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवणार आहात? महिलांसाठी आम्ही बचत गट आणि गारमेंट्स या माध्यमातून त्यांना उभारी देण्यासाठी जो काही आम्ही प्रयत्न करू त्यासाठी प्रयत्न करू आम्ही. सर्वप्रथम आपण नगरसेवक झालात, जनतेने आपल्याला निवडूनच दिलं, तर त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा प्राधान्य कोणत्या समस्येसाठी द्याल? खर तर प्रत्येक ठिकाणी आता या भागात जिथं फिरलो बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे महिलांसाठी आणि मी स्वतः एक महिला आहे, त्यामुळे मी ती गरज महिलांची खूप चांगली ओळखून आहे आणि तो ती गरज आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यासाठी आमदार साहेब राव लवाडे साहेबांनी त्यासाठी योजना केलेली आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण करू. ओके, धन्यवाद.